तर आज आपण मेथी आणि मिरच्या इडलीच्या कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने व ही भन्नाट रेसिपी बघणार आहोत. तर मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर सर्वप्रथम लसूण आणि अद्रक 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या आहे. तर हे वाटण तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 7 ते 8 मी भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत. यामधला हा जो भाग आहे, गर आहे, तो काढून घ्यायचा आहे. हा जरा तिखट असतो आणि ह्या मिरच्या बेसनामध्ये पण तळून खातात, पण आज आपण ह्या मिरच्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. जितकं शक्य होणार तितकं यातला हा सगळा जो मिरच्यांचे बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी सर्व काढून घेतल्या आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे मिरच्यांचे बिया आहेत, देठ आहे, ते सगळं मी यामध्ये वाटण करून घेतलं. सॉरी, देठच म्हटले. हा जो भाग आहे तो पूर्ण वाटण करून घेतला. आणि हे जो भरलेला मसाला आहे हा घरी कसा तयार करायचा याचा व्हिडिओ मी नंतर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आपण जे वांग्याच्या भाजीला मसाला बनवतो ना, तोच मसाला आहे. यामध्ये थोडा लिंबू घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. यात जास्त काही नाही, शेंगदाणे, तीळ आणि खोबरं आणि मसाले आणि कांदा घेतलेला आहे. याचंच हे वाटण आहे. तर आपण मिरच्या भरून घेणार आहोत. त्याआधी यामध्ये थोडं मीठ घालून मिरच्या अशा खूप छान लागतात मीठ घातल्यामुळे, म्हणून थोडं मीठ घालून घ्यायचं आहे सर्व मिरच्यांमध्ये. तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. खूप छान लागतात बरं का ह्या मिरच्या. तळल्यापेक्षा ना ह्या भरलेल्या मिरच्या अगदी खूप छान लागतात. तर थोडं मीठ घालून ह्या सर्व भरून घेतले आहेत. त्यानंतर जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे भरण्याचा, तो यात भरून घ्यायचा आहे. हा शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि लसूण हा सगळा बेसिक मसाला यामध्ये घातलेला आहे. काहीच दुसरं घातलेलं नाही. विशेष म्हणजे या पद्धतीने सर्व मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे. ही मिरची तुम्ही फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस अशी टिकवू शकता. अशी भरून सण एका कंटेनरमध्ये ठेवून घ्यायची. 2 ते 3 दिवस सहज टिकते. तर बघू शकता किती छानपैकी ह्या मिरच्या दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात. तर सर्वच मिरच्या मी या पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत. आता मेथीची भाजी बघूयात. हिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हिला चिरून घेणार आहे, म्हणजे कापून घेणार आहे. हिवाळा असल्यामुळे मेथीची भाजी सहज मिळते आणि मेथीची भाजी ही पौष्टिक आहे. याचे बरेच पदार्थ बनवतात, जसे की थालीपीठ झाले, मेथीचे पराठे झाले, मेथीचे थेपले झाले गुजरातीमध्ये म्हटलं तर. आता मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे. या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. अर्धी वाटी बारीक रवा आहे. तांदळाचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी घेतलेलं नाही. ओवा घेतलेला आहे, जिरं आहे, हळद आहे, त्यानंतर धनेपूड आहे, शोप घेतलेली आहे. तर तुमच्या लक्षातच आलं असेल आज आपण काय बनवणार आहोत. लिंबू पिळून घ्यायचा आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला. तीळ घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, साखर घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण मेथीचे मुठे बनवणार आहोत. याला मुठे म्हणतात, कुणी मेथीचे फुनके सुद्धा म्हटले तरी पण चालेल. आणि अद्रक, मिरची, लसणाचा ठेचा घेतलेला आहे. 2 ते 3 चम्मच घ्यायचा. तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. मेथी घातलेली आहे. अर्धा ग्लास पाणी घेतलं. त्यानंतर याला मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कणकेप्रमाणे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घातली. सर्व एकजीव करून असा गोळा तयार करून घ्या. आता इडली पात्राला तेल लावून घ्या. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि फुनक्यांचा जो प्रमाणे आकार असतो ना, त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. किंवा तुम्ही गोलही करू शकता. मी लंबगोल केलेले आहेत आणि मिरच्या पण या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत.
तर तळण्यापेक्षा ना ही सोपी पद्धत पडते. तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये भरून मिरच्या वाफवून घेऊ शकतात. तळताना तेल जास्त लागतं, तर या पद्धतीने ठेवून घ्या. 20 मिनिटामध्ये हे तयार होऊन जाते. आता ते तयार होईपर्यंत इथं आपण कढी करणार आहोत. तर इथं 1.5 वाटी मी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मुठी असले म्हटलं म्हणजे कढी पाहिजेच आणि कढीसोबत हे मुठी खूप छान लागतात बरं का. तर इथं मी हांडी घेतलेली आहे मातीची. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली, तेल घातलेलं आहे, अद्रक मिरचीचा ठेचा, कढीपत्ता पण घातलेला आहे, हळद घ्या थोडी आणि कोथिंबीर घाला. कोथिंबीर तेलात घातल्यामुळे काय होतं, तिचा रंग बदलत नाही. आणि जे मिश्रण तयार केलेलं होतं बेसन पीठ दह्याचं ते घालून घ्यायचं. पाणी तुमच्या हिशोबाने घाला. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. थोडा गूळ घालणार आहे. तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला. साखरही घातली तरी पण चालेल, पण मी इथं गूळ वापरलेला आहे. 20 मिनिटं झालेली आहे. बघू शकता आपले हे मुटके तयार झालेले आहेत. इथं कढी पण आपली होत आलेली आहे. हिला फक्त एकसारखं ढवळत राहा, त्यामुळे काय होतं कढी फुटत नाही. आता कढी होईपर्यंत कढई ठेवून घेणार आहोत. त्यानंतर हे जे मुटके आहेत ते कापून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघू शकता किती छान झालेले आहेत. हवं तर तुम्ही तळून घ्या, पण हे कढीमध्ये ना असे खूप छान लागतात बरं का गरमागरम. या पद्धतीने सर्व कापून घ्यायचे आहेत. आता कढईत तेल घाला. त्यानंतर जिरं मोहरी आणि ज्या मिरच्या बनवून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून सोडून घ्यायचं आहे. इथं मिरची करताना माझ्या हातावरती खूप जोरात तेल उडालं. ही मिरची बघू शकता किती मोठी फुटली, त्यामुळे ना थोडी स्वयंपाक करताना थोडी काळजी घ्या. भरलेली मिरची जर खायची असली ना तर या पद्धतीने इडलीच्या भांड्यामध्ये नक्की करून बघा, किंवा एखादी चाळणी ठेवून पण तुम्ही बनवल्या ना तरी पण चालतात. आता मस्तपैकी यांना अलटून पलटून अशा तयार करून घ्यायच्या आहेत. त्याच कढईमध्ये जिरं मोहरी घातलेली आहे आणि जे मुटके बनवून घेतले मेथीचे ते आपण परतून घेणार आहोत. तुम्ही हवं तर डीप फ्राय करू शकतात, पण परतून खूप छान लागतात बरं का. या पद्धतीने परतून घ्या. मुलांच्या डब्याला पण देऊ शकतात नाश्त्यामध्ये. तर आपल्याकडे मेथीचे मुटके, दुधीचे मुटके बरेच प्रकारचे बनवले जातात. ते या पद्धतीने झालेले आहेत. चपाती घेतलेली आहे, कढी आहे आणि भरलेल्या मिरच्या आहेत आणि मुटके आहेत. तर हे मुटके किंवा मुठिये, फुनके काय म्हणाल ते खूप छान लागतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.